मी प्राची तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल क्यून ऑफ द हाऊस मध्ये। तर आपण फर्स्ट पार्टमध्ये मुंबई टू साईनगर शिर्डीचं प्रवास आणि दर्शन घेतलं ते पाहिलं। तर आता आम्ही साई प्रसादालयाकडे चालले आहोत। मंदिराकडून साई प्रसादालय हे अगदी 5 मिनिटावरती आहे। तुम्ही ऑटोसुद्धा करू शकतात किंवा श्री साईबाबा ट्रस्टकडून मोफत अशी बस सुविधासुद्धा त्यांनी दिली गेली आहे। साई प्रसादालय हे सकाळचे 10 ते रात्रीचे 9:15पर्यंत लंच आणि डिनर हे प्रोव्हाइड करतं। प्रसादालयाचे 2 बैठक आहे, एक विशेष बैठक आणि एक मोफत बैठक। मोफत बैठकमध्ये फ्रीमध्ये सर्वांना जेवण भेटतं, विशेष बैठकचे तुम्हाला चार्जेस भरावे लागतात। तर आता इथे आम्ही विशेष बैठकचं कुपन काढून घेतो। विशेष बैठकचे चार्जेस पर पर्सन 50 रुपये आहे। तर 10 वर्षांच्या खाली असलेल्या मुलांचे 30 रुपये चार्जेस इथे लागतात। हे लंच आणि डिनर साई प्रसादालयाकडनं मोफत असतं। या प्रसादालयामध्ये 15,000 ते 20,000 डेली लोक प्रसादालयाचा लाभ घेत असतात। आम्ही इथे गणपतीच्या सीझनमध्ये गेले होते म्हणून आम्हाला गणपतीचं सुद्धा दर्शन मिळालं। गणपतीचं दर्शन घेतलं आणि तेथे सत्यनारायणाची पूजासुद्धा होती। त्याचं दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि आता मी प्रसादालयाकडे आले। चला मग तर साई प्रसादाचा लाभ घेऊया। इथे टीव्हीवर लाईव्ह साईबाबाचं दर्शन तुम्ही घेऊ शकता। चला तर आता आपली प्लेट आली आहे, पाहूया आज जेवणात काय काय आहे। मस्त तिखट अशी शेंगदाण्याची चटणी, गोड शिरा, भोपळ्याची पातळ भाजी, छोल्याची पातळ भाजी, त्याबरोबरच आंबट तिखट असा सांबर, पापड, दही आणि चपात आणि त्यांनी त्याबरोबरच भात सुद्धा दिला होता। श्री प्रसादालयाचा लाभ घेतला आणि आता आम्ही प्रसादालयाच्या बाहेर निघाले आहोत। येथे राईट साईडला तुम्हाला फ्रीमध्ये बस सुविधा भेटेल, जी तुम्हाला मंदिरापर्यंत पोहोचवेल। तुम्ही इथून प्रायव्हेट ऑटो करून 60 ते 80 रुपयामध्ये मंदिराकडे पोहोचू शकता। इथे आम्ही थोडी मार्केटमध्ये शॉपिंग केली। VIP पास काढल्यामुळे आमचं दर्शन अर्धा तासामध्येच झालं। तसेच महाप्रसादालय मधनं प्रसादाचा लाभ घेऊन आम्ही 1:30 वाजता फ्री झालो। युवान आणि टियाना लहान असल्या कारणाने आम्ही कुठे जास्त न फिरता रेस्टरूममध्ये रेस्ट करायचं ठरवलं आणि 3-3.5 तास रेस्ट करून आता 5:30 वाजता आम्ही स्टेशनला आले आहोत। स्टेशनला येण्यासाठी तुम्ही शेअरिंग ऑटोसुद्धा करू शकतात। पर पर्सन 20 रुपीज आहे। तर प्रायव्हेट ऑटो 80 ते 100 रुपयात तुम्हाला स्टेशनला पोहोचवते। जर तुम्हाला रेस्ट न करता फिरायचं असेल तर तुम्ही सोनाईच्या रेणुका मातेच्या मंदिराचे दर्शनसुद्धा घेऊ शकता। परफेक्ट 5:50ला गाडीचे दरवाजे उघडले आणि आम्ही गाडीत एंट्री केली। गाडीत एंट्री केल्या मस्त गरमागरम नाश्ता आणि एक पाण्याची बाटली त्यांनी आम्हाला दिल्या। तर चला तुम्हाला दाखवते नाश्त्यात काय काय आलं आहे। तर इथे कॅरमल पॉपकॉर्न आहे, एक डाएट चिवड्याचं पॅकेट आहे, एक नाश्त्याचं पॅकेट आहे, त्याचबरोबर एक मोठ्या साईजची फ्रुटी आणि चहाचं प्रीमिक्स, एक सॅनिटायझर आणि वेट वाईप्स होते। नाश्त्याच्या पॅकेटमध्ये एक मोठ्या साईजचा वडा होता आणि टेस्टला तो फार छान आणि गरमसुद्धा होता। तुम्ही इथे चहाच्या बदले कॉफीसुद्धा मागवू शकता। आणि मला नाश्त्यामधले कॅरमल पॉपकॉर्नसुद्धा फार आवडले। नाश्ता करून झाला आणि 3 तास आम्ही सर्वांनी छान झोप काढली आणि उठल्या युवानला तर फार भूक लागली होती, कारण त्याने नाश्तासुद्धा केला नव्हता आणि जेवणसुद्धा आलं। तर आम्ही रात्रीचे डिनर हे नॉनव्हेज मागवलं होतं। तात्काळमध्ये तिकीट बुक केल्यामुळे रिटर्न तिकीट आम्हाला 1300 रुपये पर हेड पडलं, इन्क्लुडिंग फूड। तर डिनरमध्ये काय काय आलं आहे ते तुम्हाला आता मी दाखवते। डाळ तडका त्यांनी दिला आहे, त्याचबरोबर ही जी चिकनची भाजी आहे ती टेस्टला एकदम छान होती। 2 चपात्या आणि व्हेजमध्ये आलू मटरची सुक्की भाजी, त्याचबरोबर एक दहीचं पॅकेटसुद्धा त्यांनी दिलं होतं। जेवल्यानंतर त्यांनी थंडगार आईस्क्रीमसुद्धा दिली होती। तर परफेक्ट 10:35ला आम्ही दादर स्टेशनला पोहोचलो। तर हा व्लॉग मी इथेच संपवते। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत, बाय।